राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कोल्हापूरच्या मातीत राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही तर परंपरा, प्रतिष्ठा आणि जनमानसातील भावनांचा खेळ असतो। आगामी लोकसभा निवडणुकीला अजून काही काळ असला तरी या लढतीचे पडघम आतापासूनच जोरात घुमू लागले। या रणांगणात पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना उतरवण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू झाली आहे। पण यावेळी त्यांची वाट सरळ नाही, ती काट्यानी, प्रश्नांनी आणि अंतर्गत विरोधानं व्यापलेली दिसते। भूतकाळाची सावली आणि पराभवाची वेदना। 2024च्या निवडणुकीत शाहू छत्रपती महाराज यांच्या रूपानं कोल्हापूरकरांनी इतिहासाची आठवण जिवंत ठेवत मतदान केलं। त्या लाटेत मंडलिक यांचं दुसऱ्यांदा खासदार होण्याचं स्वप्न 1.25 लाख मतांच्या फरकानं कोसळलं। तो पराभव केवळ आकड्यांचा नव्हता तर जनतेच्या मनातील बदलत्या भावनांचा संकेत होता। संपर्काचा अभाव की नेतृत्वाची कमी धार। पराभवानंतर मंडलिक यांचा मतदारसंघाशी असलेला संवाद जणू धूसर झाला। जनसंपर्काची ती साखळी जी नेत्याला जनतेशी जोडते ती कुठेतरी कमकुवत झाल्याचं चित्र दिसतं। त्यांच्या घराण्याचा राजकीय वारसा भक्कम असला तरी दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यातील ती जिद्द, सातत्य आणि प्रभावी संवादशैली पुढील पिढीत तितक्याच ताकदीने उमटताना दिसत नाही, असा सूर विरोधकांमध्ये ऐकू येतोय। महायुतीतच विरोधाची ठिणगी। राजकारणात बाहेरचा विरोध जितका धोकादायक असतो तितकाच घरातील विरोधी। कागल तालुक्यातूनच मंडलिक यांना आव्हान उभं राहण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत। हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजय घाटगे हे तिन्ही नेते एकत्र आले तर मंडलिक यांच्यासमोर एक मोठा राजकीय डोंगर उभा राहू शकतो। पूर्वीच्या निवडणुकातील आरोप प्रत्यारोप, टोकाची भाषा आणि तुटलेले संबंध या सगळ्यांच्या खुणा अजूनही ताज्याच आहेत। अशा परिस्थितीत हे नेते मनापासून मंडलिकांच्या प्रचारात उतरतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। राजकारणातील घराणे विरुद्ध गट संघर्ष। कागल तालुक्यातील राजकारण हे केवळ पक्षीय नाही तर गटबाजी आणि घराण्यांच्या प्रभावावर आधारित आहे। मंडलिक घराण्याचा प्रभाव वाढू नये ही काही नेत्यांची राजकीय रणनीती असल्याचं बोललं जातं। त्यामुळे ही लढत केवळ मतांची नाही तर अस्तित्वाची आणि भविष्यातील वर्चस्वाची आहे। नव्या आव्हानांची चाहूल। भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर समीकरणं आणखी बदलू शकतात। अशा परिस्थितीत समरजितसिंह घाटगे यांच्यासारखं नाव पुढे येऊ शकतं, ज्यामुळे मंडलिक यांच्या वाटेतील अडथळे आणखी वाढतील। राजकीय रणांगण सज्ज, निकाल अनिश्चित। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या शांततेच्या आड एक मोठं वादळ दडलंय। एकीकडं पराभवाची सावली, दुसरीकडे अंतर्गत विरोध आणि तिसरीकडे बदलती राजकीय समीकरणं। या तिन्हींच्या भोवऱ्यात संजय मंडलिक अडकलेले दिसत आहेत। ही लढत केवळ एका उमेदवाराची नाही, ही लढत आहे प्रतिष्ठेची, प्रभावाची आणि कोल्हापूरच्या राजकीय भवितव्याची। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।